नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या 8 तारखेला महाशिवरात्री आहे आणि या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते. या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास आणि पूजा करत असतो आणि महाशिवरात्री निमित्त भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण रुद्राभिषेक करत असतो. काही सगळ्या पूजा ज्याही पूजा वगैरे करत असतो, तर ह्या पूजा करत असताना आणि रुद्राभिषेक करत असताना ह्या सर्व करत असताना काही चुका आपण टाळायच्या असतात आणि नाहीतर मग उपासनेचे अशुभ फळ मिळते. तर त्या चुका कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. शास्त्रानुसार शिवलिंगाचा रुद्राभिषेक करत असताना पूर्व दिशेला उभे राहायचे नसते. तसेच पश्चिम दिशेला उभे असताना भगवान शिवाला जल अर्पण करायचे नाही, कारण देवाची पाठ पश्चिमेकडे आहे. त्यामुळे या दिशेला उभे राहून जलाभिषेक केल्याचे शुभ फळ मिळत नसते. त्याशिवाय शिवलिंगाला जल अर्पण करताना फक्त दक्षिण दिशेकडेच उभे राहावे, कारण असे केल्याने तुमचे तोंड उत्तर दिशेकडे असेल आणि उत्तर दिशा ही देवी देवतांची दिशा आहे. शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी पितळ, चांदी आणि पितळाचे भांडे वापरणे शुभ असते. पण शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी स्टील वगैरे असे भांडे वापरू नये. आणि शिवलिंगावर जलाभिषेक करत असताना लवकर लवकर करू नका. जल अर्पण करताना शिवमंत्रांचा जप करत हळूहळू सावकाश करायचा आहे. आणि शास्त्रानुसार शिवलिंगाला जल अर्पण करत असताना तुळशींच्या पानांचा कधीही वापर करू नये, कारण भगवान शंकराला तुळशी अर्पण करणे वर्ज्य आहे. शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करायची नसते, कारण शिवलिंगावर अर्पण केलेले जल हे पवित्र होते. अशा परिस्थितीत ते पाणी ओलांडणे अशुभ आहे. त्यामुळे प्रदक्षिणा केली तरी जिथून पाणी वाहत आहे तिथून मागे वळा, म्हणजे आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे. तर अशा प्रकारे जलाभिषेक करत असताना आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मग जलाभिषेक करायचा आहे. त्याशिवाय शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहे की ज्यांचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये करायचे नसते. असे केल्याने भगवान शंकरांना क्रोध येत असतो. तर चला जाणून घेऊ आपण शिवपूजेत कोणत्या गोष्टींचा आपल्याला वापर करायचा नसतो. सगळ्यात म्हणजे पहिले म्हणजे हळद. हळदीचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. हळद ही स्त्री वस्तू असून शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण करायची नसते. हळद फक्त वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दिवशीच आपण हळदीचा वापर करत असतात शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी. बाकी इतर वर्षभर कधी हळद शिवलिंगावर अर्पण करायची नसते. त्यानंतर शिवलिंगावर सिंदूर कुंकुम देखील लावले जात नाही. भगवान शिवाला विनाशाची देवता मानली जाते आणि स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सिंदूर लावतात आणि त्यामुळे भगवान शंकरावर सिंदूर लावणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी भगवान शंकरांना चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते. त्यानंतर तुळशीचा वापर देखील आपल्याला शंकरांच्या पूजेमध्ये करायचा नसतो. भगवान शंकराच्या पूजेत तुळशीला अर्पण केले जात नाही. शिवपुराणानुसार तुळशी ही पूर्वी जालंधरची वृंदाच्या रूपात पत्नी होती, जिला भगवान शिवाने मारले होते. यामुळे दुःखी होऊन वृंदा नंतर तुळशीची रोपटी बनली आणि भगवान शिवांना त्यांच्या अलौकिक आणि दैवी गुणांपासून वंचित केले. त्यामुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण केली जात नाही. त्यानंतर आपल्याला शंख किंवा शंखाचे पाणी. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने शंखचूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि शंख हे त्या राक्षसाचे प्रतीक मानले जाते आणि जो भगवान विष्णूचा तो भक्त होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंख निषिद्ध मानला जातो. त्यानंतर अशी कोणती फुलं आहेत जी शिवलिंगावर अर्पण करायची नसतात? तर शास्त्रानुसार शिवलिंगावर केतकीचे किंवा चंपाचे हे फूल हे आपल्याला अर्पण करायचे नसते. शिवलिंगाला लाल रंगाचे फूल देखील अर्पण केले जात नाही. भगवान शंकरांना फक्त पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना या सर्व चुका टाळून मग पूजा करा, म्हणजे पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला भेटेल.
तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.